बाजूला संघ आपण पाहतोय आई जीवदानी विरार आणि दुसऱ्या बाजूला उच्चली दांडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। उच्चली दांडी संघाचा जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील दोन दिग्गज कलाकार वेगवान गोलंदाज ज्यांची वन ऑफ द बेस्ट बॉलरमध्ये गिनती केली जाते असे प्रज्वत आंबेरे आणि त्याचबरोबर अंकुर सिंग यांना आपण पाहतोय। आणि दुसऱ्या बाजूला आई जीवदानी विरार टीमचा जर विचार केला तर वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एका बाजूला विघ्नेश साखलतोडे आणि दुसऱ्या बाजूला अमित तांडेल यांना आपण पाहतोय। नक्कीच यशवंतजी ज्या पण या स्पर्धेचा क्रेज आपण पाहतोय सीझन 1 आहे परंतु कोणी सांगणार नाही या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे। ठीक आणि अर्थातच हे वैशिष्ट्य आहे जेव्हा जेव्हा आपण झुंजार क्रिकेट क्लबचा किंवा आगरीपाडा ग्रामस्थांचा विचार करतात कोणत्याही पद्धतीचं आयोजन असेल मोठ्या प्रमाणामध्ये ते आयोजन करताना आपल्याला दिसतात आणि हीच त्यांची खासियत आहे। आणि एक मोठी स्पर्धा पहिलं पर्व आहे परंतु या पर्वाने सर्वांची मनं जिंकली आहेत। आज आपण विचार केला पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे का कारण त्याचं उत्तम आयोजन नियोजन उदाहरण आहे। आणि पहिला सामना इन ॲक्शनमध्ये उच्चई दांडी आणि आई जीवदानी विरार टायमर बोर्ड सुद्धा आपला होणार आहे आणि अर्थातच 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे। त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं हाताळायची जर ती षटकं झाली नाही तर आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे। ही सुद्धा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत। एक सूचना आहे दोन्ही टीमसाठी तुम्हाला 5 षटकांसाठी एकंदरीत 25 मिनिटे दिली जातील। त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत। रूल्स आणि रेग्युलेशन फार गरजेचे आहेत। शिस्त आणि अनुशासन या स्पर्धेची ओळख आहे त्यामुळेच आज ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती केली आहे। पालघर जिल्ह्यामधील ज्या नामांकित स्पर्धा आहेत त्या नामांकित स्पर्धेमध्ये एक अग्रगण्य स्पर्धा अर्थातच आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय। पर्व पहिले या स्पर्धेचे तमाम क्रिकेट रसिकांनी केला आहे गर्व। या स्पर्धेचा अद्भुत पर्व आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये गेले 5 रात्री जी मेहनत त्यांनी घेतली कुणालजी म्हात्रे असतील स्वप्नीलजी म्हात्रे असतील किशोरजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत गुरुदत्तजी म्हात्रे आपण पाहतोय विशालजी म्हात्रे यांना आपण पाहतोय जयेशजी म्हात्रे जबरदस्त मेहनत घेतली गेली। बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळणे केले तर गोलंदाज अंकुर सिंग यांना आपण पाहतोय आणि नजीबमुल्ला ट्रॉफी 2024 मध्ये अजूनसुद्धा तो चेंडू आठवतोय ज्यावेळेला क्लीन बोल्ड झाले होते फलंदाज आणि एकंदरीत मिडल स्टंप पूर्णपणे डिस्ट्रॉयर झाला होता। 2 तुकडे मिडल स्टंपचे झाले होते आणि अजूनसुद्धा तो क्षण सातत्याने आठवतोय ज्यावेळेला अंकुर सिंग यांनी तो चेंडू डिलिव्हर्ड केला होता आणि तेच अंकुर सिंग या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळणे करिता एक जबरदस्त खेळाडू आणि सातत्याने व्यावसायिक गटामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आपण पाहिला आहे। दुसऱ्या बाजूला बॅटिंग ट्रॅकवरती 2 फलंदाज आणि अनिल आणि प्रशांत ही जोडी आपण पाहतोय। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। यशवंतजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन आज वेगळी मजा या स्पर्धेला येणार आहे। जाव्या मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम आयोजन नियोजन आणि शेवटच्या अंतिम दिवसाचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी एका बाजूला अनिल तर दुसऱ्या बाजूला आपण प्रशांतला पाहतोय। अंकुर सिंगचा जर विचार केला फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे अख्ख्या ती देशामध्ये सुद्धा स्वतःच्या नावाचा ठसा ज्या गोलंदाजाने उमटवलाय आणि आता मात्र त्याच्याकडे एक चांगला ऑलराऊंडर म्हणून देखील पाहिलं गेलंय। अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाणे फलंदाजी सुद्धा त्यांनी केली आता तो गोलंदाजी ट्रॅकवरती आहे। पहिला चेंडू घेऊन आजच्या दिवसातील पहिला चेंडू संधी बनवली गेली होती का वॉट अ बॉल। पहिला चेंडू आपण पाहिला फलंदाजाला मात्र सूर गवसता आला नाही वॉट अ बॉल। पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर पहिला बॉल गुडलेन स्पॉटवरून पिच झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय वेग चांगला होता कारण सातत्याने जे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 10 नामांकित गोलंदाज आहेत त्यामध्ये आवर्जून या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं आणि तेच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहेत। पहिला चेंडू बरोबर टप्प्यावरती होता आणि हीच खासियत अंकुर सिंग यांची आपल्याला पाहायला मिळते। चेंडू क्रमांक 2 ओव्हर दी विकेट इथून फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता। हा बॉल वेगवान होता। यशवंतजी जर पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर थोडासा इथून वेग कमी होता परंतु हा बॉल मागच्या तुलनेमध्ये प्रचंड वेगाने हाताळला होता आणि आधीच मन फलंदाजाने बनवलं होतं की मी डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळणार परंतु अंकुर सिंगला पुढे जाऊन मारणं एवढं सोपं नाही आहे। ऑल इंडिया आयकॉनमधून अर्थातच त्याची आधी तिथे वर्णी लागली गेली आहे। पालघर वासियांसाठी सुद्धा ही मेजवानी आहे। चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला टप्पा खाल्यानंतर अर्थातच थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने गेला आणि हीच त्याची खासियत आहे। बघावं लागणार आहे तिसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमकता दाखवतील का। एका बाजूला अनिलला आपण पाहतोय त्याच्याकडे सुद्धा अर्थातच क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। 2 चेंडू निर्धाव आलेत पुन्हा एकदा तिसरा चेंडू बघूया
पुन्हा एकदा फुलार लाईनचा चेंडू आउटसाइड संधी बनवली गेली होती. क्षेत्ररक्षक तिथे अर्थात 38 सर्कलच्या आतमधून थोडंसं बीट केलं गेलं. सिंगल तिथे सुद्धा परिपूर्ण होणार आहे. अकाउंट ओपन होतं या सिंगलने, परंतु संपर्क तितका चांगला नव्हता या चेंडूवरती सुद्धा. नक्कीच मागील तिन्ही चेंडू बरोबर टप्प्यावरती आहेत आणि इथून मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करणं थोडंसं कठीण झालंय. पहिल्या धावेसाठी कुठेतरी 3 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली आणि तिसऱ्या चेंडूवरती ही धाव येताना आपण पाहिली. आता स्ट्रायकिंगवरती प्रशांत जे टीमचे कॅप्टन आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं आणि त्या भूमिकेमध्ये ना फार गरजेचं आहे. पहिले 3 चेंडू जे आहेत ते पहिले 3 चेंडू अंकुर सिंग यांच्या नावावरती आपण पाहतोय. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन एक जबाबदारी या दोन्ही गोलंदाजांवरती. एका बाजूला प्रज्वल तांबेरे यांना आपण पाहतोय, एक वेगवान गोलंदाज, प्राईड ऑफ वरोर. पुन्हा बॅटची लिडिंग एज घेतली होती विश्वनाथ धवने यांना आपण पाहतोय, एक मोठं नाव. आणि खऱ्या अर्थानं पालघर क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये या खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. नक्कीच तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय, परंतु अंकुर सिंगचं कौतुक करावं लागणार आहे. का मला आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आणलं गेलंय त्याची ग्वाही तो सातत्याने मागच्या 4 चेंडूवरती दाखवतोय. अचूक टप्प्यावरती डिसिप्लिन गोलंदाजी करताना तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. कुठेतरी व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ऑनसाईडवरती प्रोटेक्शन आपण पाहतो. एका बाजूला डीप स्क्वेअर लेग, दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफला फाईन थोडंसं क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा प्लेड स्विंग अँड मिस. सातत्याने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करताना ऑल इंडिया आयकॉन अंकुर सिंग दिसतोय. जबरदस्त वेग आणि त्याचबरोबर व्हेरिएशन खूप महत्त्वाचे आहेत. आणि या सर्व काही गोष्टी या ठिकाणी अवलंबून जे गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे, मागील 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा मागच्या 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या गेल्यात. जी गोलंदाजी मैदानामध्ये करतायत, अनुशासन फार गरजेचं आहे आणि मागील 5 बॉलमध्ये ते अनुशासन दर्शवून दिले गेले. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इतक्या सहजासहजी अंकुर सिंगच्या विरोधामध्ये तुम्ही स्विच हिट खेळू शकत नाही आहेत. पहिल्या षटकाचं इथून खेळ समाप्त झाला आहे. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु प्रशांतचा जर विचार केला तर एक काळ त्यांनी गाजवला आहे आणि सध्या गाजवत आहेत आणि गाजवत राहतील यात काही शंका नाही आहे. आदरणीय गोपालजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. गोपालजी माली साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं स्वागत असेल. अनेक मान्यवरांची मांदियाळी आज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. आता मात्र अर्थातच पालघरमधील सितारा वरोर एक्सप्रेस प्रज्वल तांबेरेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. ज्या खेळाडूची सुद्धा सातत्याने चर्चा राहिली. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ताई पॅकर्स म्हणा किंवा विविध व्यावसायिक गटातून त्याने गाजवल्यात. तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती केवळ 2 धावा आपण पाहतोय. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. क्वालिटी लाईव्ह स्ट्रीमिंग. पहिला चेंडू गती गती आणि गती, व्हेरिएशन, कलात्मक फटका येतोय. पहिला दमदार असरदार आगरीपाडा नावाचा चौकार. वॉट अ शॉट. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा शॉट आपण पाहूया. प्रज्वल त्यांचं स्वागत इथून पहिल्या चेंडूवरती चौकाराने केले गेले. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा बॉल, या बॉलवरती कमबॅक त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. आणि यशवंतजी इथून जर आपण विचार केला तर 2 चेंडूंचं त्या ठिकाणी झालं. प्रज्वल त्यांची चर्चा आपण करूयात. खऱ्या अर्थानं वरोर ते ISPL पर्यंत जो प्रवास त्यांचा राहिला आहे, खऱ्या अर्थाने जी मेहनत त्यांची, हार्डवर्क जबरदस्त राहिलं आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. अजून एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती जो चौकारला त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं मागील 2 बॉलवरती. हीच मोठ्या खेळाडूची ओळख असते. पहिल्या चेंडू आपण विचार केला गतीचा वापर केला गेला होता, परंतु लाईन थोडीशी खराब होती. त्या लाईनमध्ये लगेचच बदल करण्यात आलेत. पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. अनेक मान्यवरांची मांदळी आज आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अजून एक डॉट बॉल येणार आहे. कमबॅक केलंय. इथे मात्र प्रज्वल तांबेरेने प्लेड स्विंग अँड मिस सातत्याने आपण पाहिलं. आता लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन दिसतंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिला. थोडंसं व्हेरिएशन आपण त्या चेंडूवरती पाहिलं आणि धावफलक 6 वरती सिरावले. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 5वा बॉल या षटकामधील. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झाले नाही आहे. प्रज्वतांचे जे ऑफ कटर आहेत ते ऑफ कटर सातत्याने फलंदाजांसाठी घातक राहिलेत. अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी इथून त्रस्त केले ऑफ कटरवरती आणि 5 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला आहे. आणि प्रत्येक बॉलवरती इथून व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे. प्रत्येक बॉलवरती नाविन्य पाहायला मिळालं आहे.
या चेंडूवरती सुद्धा आधी शफलून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रज्योत अंबिरे काय षटक हात आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र सातत्याने व्हेरिएशन आणि व्हेरिएशन गतीच्या जोरावरती मात्र फलंदाजाला बीट केलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई जीवदानी विरार संघाच्या धावफलकाचा विचार केला. 6 धावा धावफलकावरती, 3च्या सरासरीने धावा आल्यात. पोहोचवली जाते. पहिल्या 7 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं हाताळली आहेत. फक्त 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली प्रारंभिक 5 षटकं हाताळणं गरजेचं आहे आणि अर्थातच जर ते टाइम बॉन्ड अवधीमध्ये झालं नाही तर आपल्याला एक एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू 6व्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय, त्याच्यामध्ये डेकोरम मेंटेन करणं गरजेचं आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धावफलकाचा विचार केला. आई जीवदानी विरार 6 या आकड्यावरती आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल बानेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 2 बलाढ्य संघ आपण एकमेकांच्या विरुद्ध पाहतोय. एका बाजूला उच्चई दांडी, दुसऱ्या बाजूला आई जीवदानी विरार. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे आणि प्रज्योतांचा जर विचार केला तर डाव्या पायाला त्यांच्या दुखापत आहे, परंतु हॅट्स ऑफ यू. जो परफॉर्मन्स विथ द बॉल त्यांनी दिला आहे, खऱ्या अर्थाने ॲज अ आयकॉन आपल्याला बोलावलं आहे आणि आयकॉन बोलवल्यानंतर टीमसाठी जे डेडिकेशन द्यायचं आहे ते 99% डेडिकेशन प्रज्योतांनी दिलं आहे. पहिल्या चेंडूचं क्रेडिट किती झालं आणि पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा विचार केला, थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. पहिलेच फलंदाज अनिलने मन बनवलं होतं की मी मात्र शफल करून ऑन साईडला खेळणार आहे. अलॉंग द कार्पेट पहिल्याच चेंडूवरती सिंगल कंप्लीट झाली. इथून मात्र कोणता फलंदाज आक्रमकता ही भूमिका घेईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पुन्हा एकदा शफल केलाय, बिगेड करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेग घेण्याचा प्रयत्न करतोय. अंकुर सिंग डिस्टन्स कव्हर केला, काय झेल पकडला गेलाय. व्हॉट ॲथलेटिझम. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये तो झेल कंप्लीट होतो, कारण एक दूरवरचा डिस्टन्स कव्हर करायला लागला होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये अंकुर सिंग तैनात होते, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एवढं सोपं नाही आहे. परंतु अर्थातच चांगलं झेल तिथे आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया, बराच काळ चेंडू हवेत होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अंकुर सिंग, त्याच्यानंतर चेंडू खाली अतिशय वेगाने आला आणि एक चांगलं कलेक्शन तिथे आपण पाहतोय. जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड अंकुर सिंग यांचा आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने अंकुर सिंग यांचा जर विचार केला तर गोलंदाजी आणि फलंदाजीच नाही तर फक्त क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांची जबरदस्त कामगिरी आपण पाहिले. आणि ॲज अ आयकॉन दोन्ही जे आयकॉन आहेत परफॉर्मन्स जबरदस्त दिला आहे, खतरनाक परफॉर्मन्स आतापर्यंत दाखवला आहे. एका बाजूला प्रज्योत त्यांचा जर विचार केला तर त्यांच्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि त्यानंतर अंकुर सिंग यांचा जर विचार केला तर त्यांच्या स्पेलमध्ये फक्त 2 धावा आल्यानंतर एकंदरीत एक झेलसुद्धा जबरदस्त नाही टिपला. मैदानाच्या आतमध्ये एंट्री कोणाची झाली, अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या, एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ज्याची ख्याती आपण पाहतोय. अर्थातच विघ्नेश यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आणि विघ्नेश यांचा जर विचार केला तर जीवाची पर्वा न करणारा खेळाडू आहे. सातत्याने टीमसाठी जे टीमवर्क असतं त्याचं जे हार्डवर्क आपण पाहिलं, डेडिकेशन जबरदस्त राहिलं आहे, तेच विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं आहे. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे आणि या 3रं षटक प्रगतीपथावरती अनिल यांनी आपल्या टीमसाठी पहिलं यश प्राप्त करून दिले. विघ्नेश पहिलाच बॉल इथून स्विचेट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती इथून थोडासा वेगळा प्रयत्न दाखवला होता. पहिल्या चेंडूवरतीच कलात्मक फटका खेळण्याचं मन होतं, कारण धावफलकावरती 7 धावा आहे. 3रं षटक इन प्रोग्रेस आहे प्रगतीपथावरती. इथून मात्र धावांची कोंडी फोडावी लागणार आहे, त्याच्यासाठीच विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रयत्न करावे लागणार आहेत. इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क होत नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय आणि 4 चेंडूचा खेळ इथे बघता बघता समाप्त झालाय 3ऱ्या षटकातील आणि धावफलकावरती केवळ 7 धावा आहेत. एक गडी बाद झालाय. मागच्या फटकाचा जर विचार केला तर विघ्नेशांचे पाय चाललेले नव्हते, त्यामुळे इथून हा फटका खेळणं शक्य झालेलं नाही आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट आपल्या फिरकीच्या जादूवरती नाचवले सध्या तरी. स्लोअर 1 इथून मारा करण्यात आला होता. बॉल जाईल शॉर्ट पॉईंटला, एक धाव या बॉलवरती मिळेल आणि एकीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. प्रत्येक धावीसाठी इथून संघर्ष करायला लागलाय फलंदाजांना. अनिलचं सुद्धा कौतुक करावं लागणार. या षटकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. 2 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाचा गडी बाद घेतलाय.
अजून एक स्लोवर वन, धीम्या गतीचा चेंडू आणि त्या धीम्या गतीचा चेंडूने अजून एक डॉट बॉल आणलाय. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 8 धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी इथे मात्र अनिलने केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं वेगळ्या पद्धतीचा इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क होत नाही कारण गती नाहीये आणि त्या गतीमुळे कुठेतरी सरप्राईज केलं फलंदाजाला. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली, लॉस ऑफ 1 विकेट. मागच्या 3 षटकांमध्ये इथून अधिराज्य आणि वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं तिन्ही गोलंदाजांचं. आणि मागच्या 3 षटकांचा जर विचार केला तर मागच्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर करण्यात आला आहे. फ्रेश बॉलर इथून वापरण्यात आल्यात. पहिल्या षटकामध्ये अंकुर यांना आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये प्रज्योत आंबेरे यांना आपण पाहिलं, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अनिलने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून दिले. आता इथून पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणले गेले अंकुर सिंग यांना. बॉलिंग ट्रॅकवरती आहेत सातत्याने, त्यांची चर्चा आपण पाहिली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. आणि गेली कित्येक वर्ष आपल्या वेगेच्या जोरावरती त्यांनी अनेक फलंदाजांच्या दांड्या गोल केल्यात. आणि तेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज आयकॉन आज पालघरमध्ये त्यांचं स्वागत आहे आगरी पाड्यामध्ये. चौथ्या षटकाला इथून प्रारंभ होतोय. चौथ्या षटकाचा इथून पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती अंकुर सिंग यांना आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला विघ्नेश. पहिलाच बॉल, रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला त्याचबरोबर कटर चांगला होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत हा चेंडू ज्या पद्धतीने फिरला होता, भरपूर फिरला होता, लेग कटर. कौतुक करावं लागणार अंकुर सिंगचं. हेच खासियत आहे, डिसिप्लिन गोलंदाजी त्याने सातत्याने दाखवले. कामाला अनेक वर्षापासून मात्र कॅप्टन कूल म्हणून सुद्धा ओळखले गेले, कामाला चांगलं गोलंदाज म्हणून ओळखले गेले, कारण मी सातत्यपूर्वक ती कामगिरी मोठ्या मोठ्या मैदानावरती केली. आणि आज आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी. हा चेंडू सुद्धा फुलरले, यॉर्करचा वापर गेला, ब्रह्मास्त्राचा वापर, अजून एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी मात्र अंकुर सिंगच्या माध्यमातून होते. डिसिप्लिन आणि डिसिप्लिन असे चेंडू हाताळण्यासाठी आपल्याला सातत्यपूर्वक चांगलं सराव लागतो. थोडंसं आपण पाहिलं विकेट किपर सुद्धा सरप्राईज झाला होता, कारण चेंडू अतिशय वेगवान. अंकुर सिंग मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून आज वर्णी लागली गेले आणि त्याचं काय प्रभुत्व त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. जबरदस्त आहे, अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. परफॉर्मन्स अप्रतिम दिलाय. पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा रायसिंग डिलिव्हरी. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय, प्रत्येक बॉलवरती नाविन्य, प्रत्येक बॉलवरती विविधता आपल्याला पाहायला मिळालंय. आणि याच्या जोरावरती समोरच्या फलंदाजांना पूर्णपणे थांबवून ठेवलंय. विघ्नेश यांचा जर विचार केला तर संघर्ष ते करतायत. ज्या पद्धतीने हा चेंडू बाउन्स केला होता, अप्रतिम कला, कसब, कौशल्य या सर्व काही गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत. अंकुर सिंग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक करून आपल्याला चौथा चेंडू डिलिव्हर करताना दिसणार. तिन्ही चेंडू डॉट बॉल आल्यात. विघ्नेश इथून मात्र मोठा फटका खेळताना दिसतील का? प्रयत्न तेच आहे. धीम्या गतीचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल होईल का सक्सेसफुल? पंचांच्या इशाऱ्याची वाट बघावी लागणार. तर यस, शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये षटकाराची कोंडी फोडली आहे. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 14 या आकड्यावरती. इथे मात्र विघ्नेशने हल्लाबोल केलाय. धीम्या गतीचा चेंडू पहिलेच निहालं होतं. सातत्याने 360 डिग्रीमध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. त्यानंतर हा स्ट्रोक आपण पाहतोय स्क्वेअर लेगला चाललाय. स्क्वेअर लेगचं शतक पुढे येईल. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकअप मिळेपर्यंत इथून 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले आणि 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचलाय फलकावरती 16 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या चौथ्या षटकामधील. थोडंसं इथून प्रेशर रिलीज होणार आहे, कारण ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका मात्र आलाय. आणि अर्थातच षटकारानंतर लगेचच सिंगल परिपूर्ण केलं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अंकुर सिंग. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू स्विच हिट केलाय फलंदाज. अर्थातच आपण पाहिलं विघ्नेश काम आजी सुद्धा आयकॉन म्हणून वर्णी लागली गेली आहे. चेंडूला पाठवलाय हवाई सफर वर. येतो षटकार. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 22 या आकड्यावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्विच हिट, उलटा सुलटा षटकार. चार षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय.
22 फलकावरती लागल्या गेल्या 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. अंकुरच्या अगेन्स्ट 2 षटकार विघ्नेशांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तिथून 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्योतनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला आहे. प्रज्योतनचा पहिला स्पेल अप्रतिम राहिला होता. पुढचा बॉल, पहिलाच बॉल इथून सरळ बॅटचा केलाय वापर. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि यस टेकन पकडलाय झेल आणि इथून संपलाय अनिल यांचा खेळ. गॉन. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत होते. 8 चेंडूचा सामना त्यांनी केला. 2 धावा त्यांच्या फळीतून आल्यात. फॉर्म थोडासा अर्थातच मिथिंग राहिला या संपूर्ण सामन्यामध्ये. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश दाखल झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरतीच विकेट आलाय. प्रज्योत कडून मात्र जो धावांचा ओघ अंकुरच्या षटकामध्ये मागच्या 2 चेंडूवरती वाढला होता त्याला थांबवण्याचं काम मात्र त्यांनी केलंय. ऑल इंडियामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा अर्थातच प्रज्योतने सुद्धा गाजवल्यात. ISPL मिस्टर ISPL म्हणून सुद्धा ज्याची आता ओळख झाली आहे. काल आपण अप्रतिम करण मोरेचा खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला. असे अनेक दिग्गज पालघर म्हणा किंवा ऑल इंडिया लेवलचे आज आपल्याला संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025 झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थ यांच्या माध्यमातून एक देखणं देदीप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती इथून प्रज्योतने आपल्या टीमसाठी दुसरं यश प्राप्त करून दिले गेले. नवीन फलंदाज, एक आक्रमक फलंदाज ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते अर्थातच राजेश ओगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ज्यांनी कोपरी टीमसाठी गेले कित्येक वर्ष डेडिकेट केले गेले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता आणि वेगेवरती स्वार होता आलं नाही आहे फलंदाज राजेश यांना. आणि आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून बाहेरच्या दिशेने गेला आणि हे असे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे. प्रज्योत विरुद्ध आपण एवढं लेझी जर फुटवर्क दाखवलं. 21 सेंचुरीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क आणि मैदानाच्या आतमध्ये फुटवर्क महत्त्वाचं आहे. ते थोडंसं मिसिंग होतं. आता मात्र फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर अलॉंग द कार्पेट सिंगल परिपूर्ण होणार आहे आणि या सिंगल धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 20 थ्रू चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहतोय. तर इथून विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि विघ्नेशांचा जर विचार केला तर 15 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. त्यामध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आल्यात आणि दोन्ही स्ट्रोक कॉन्फिडंटली आल्यात. तर इथून अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे टीमला. परफेक्ट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये इथून कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. परफेक्ट व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगसुद्धा प्रचंड होता आणि स्विंगिंग यॉर्कर. कारण टप्पा पडल्यानंतर आपण चेंडू पाहिला जेव्हा ट्रॅव्हल झाला तेव्हा विकेट किपरच्या अर्थातच राईट साईडने आला. म्हणजे स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला भेटला. स्विच हेड करण्याचा प्रयत्न अर्थातच नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 1 बाउन्स जाईल की षटकार जाईल. तर यस चेंडूला पाठवलाय आसमानी सफर हवाई टोला. येतोय अजून एक आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी नावाचा ब्रँडेड षटकार. धावफलकाचा विचार केला. धावफलक 29 या आकड्यावरती. स्विच हिट काम आला म्हणून अर्थातच आयकॉन किंवा अर्थातच अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून मायक्रोफोनवरून आवाज दिला गेलाय. ते असं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशच्या फलक्यातून आपण पाहतोय. जबरदस्त स्विच हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कलात्मक फटका होता. सातत्याने विघ्नेशांना आपण पाहिलंय. या बॉल इथून ऑप्शनवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल चाललाय डीपमध्ये. लॉंगॉनचा शतक पुढे येईल. एकदा पूर्ण केलं एकरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. आणि विघ्नेश यांचा जर विचार केला तर मैदानाच्या चौफेर खेळण्यासाठी ते ओळखले जातात. 360 डिग्रीमध्ये त्यांचे स्ट्रोक सातत्याने आपण पाहिलेत. त्यामधील थर्डमॅनला धावा जरूर आल्या त्यांच्या बॅटमधून. त्यानंतर स्क्वेअर लेगला सुद्धा धावा आल्यात. त्याचबरोबर लॉंगॉनला एक षटकार आपण पाहिला आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30. 2 गडीच्या मोबदल्यावरती आपण पाहिलं आई जीवदानी विरार 30 या आकड्यावरती आहे. विघ्नेशचा विचार केला. 12 चेंडू फेस केल्यात. 22 धावा त्याच्या फळीतून आल्या. समोरच्या फलंदाजाचा विचार केला राजेश. 2 चेंडू त्याने सुद्धा फेस केल्यात. 1 धावा आली आहे. आणि आता शेवटचं अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाला मात्र इंट्रोड्यूस केलं जाणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण या षटकामध्ये इथून मात्र हाणीमारा करावा लागणार आहे. हरिकेशला आपण गोलंदाजी मार्कवरती हरकेशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. हरू नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध
हरकेश गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक आहे आणि समोर मात्र विचार केला विघ्नेश जो चांगला लयमध्ये आता मात्र आलाय. 12 चेंडू त्याने फेस केलेत, 22 धावा त्याच्या फळीतून आल्यात. इथून मात्र अजून धावा कराव्या लागणार आहेत. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळीचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू ठेवण्यात आला आणि त्या चेंडूवरती यश प्राप्त होतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. विघ्नेश यांच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्यात, परंतु काही चेंडूवरती त्यांनी संघर्ष सुद्धा केलाय. पहिलाच बॉल इथून निर्धाव छिरपामध्ये हाताळला गेला. हरकेश यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल, या बॉलवरती इथून पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक झाला नाहीये. अंकुर सिंग त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. काय जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परफेक्ट थ्रो त्या ठिकाणी होता आणि बरोबर बॅटिंग इनकडे थ्रो केला गेला. त्यापासून इथून 2 धावा घेणं शक्य नाहीये. एक अप्रतिम ॲथलीट म्हणून सुद्धा अंकुरकडे सातत्याने पाहिलं गेलंय आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं जो थ्रो होता डीप मिड विकेटवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजे दुसरी धाव घेण्याची कोणती संधी तुमच्याकडे नाहीये. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि असंच मात्र आयकॉनच्या श्रेणीमध्ये तुमची वर्णी लागत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने चांगली मेहनत करावी लागते. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःच्या नावाचा ठसा उमटवावा लागतो. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू अगदी सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तर आहे, प्रयत्न झालेत, पंचांच्या सिग्नलची वाट बघावी लागणार आहे. चौकार येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला गेला होता, परंतु कलेक्शनमध्ये थोडीशी चुकी होती आणि 4 धावा येत आहेत. या 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 35 या आकड्यावर. 35 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अगदी सरळ रेषेमध्ये खेळलेला फटका लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर द बॉलर सेल्ड, पंचांच्या डोक्यावर सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक कलेक्शनमध्ये चुकी आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा बॉल या षटकामधील, या बॉलवरती ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा, लॉंग ऑफ नाहीये आणि बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 2 बॉलवरती 2 चौकार. स्लॉग गोरमध्ये स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळते फलंदाज राजेश यांची. आणि या महत्त्वाच्या धावा आहेत. दोन्ही चेंडूवरती आलेले चौकार धावफलकाला आता 39 या आकड्यावरती घेऊन जात आहेत. आयजीवदानी विरार संघाला याच मोठ्या फटक्यांची गरज होती. फुलर लेनचा चेंडू थोडासा अर्थातच आम ओपन करण्याची संधी फलंदाजाला भेटली आहे. फलंदाजाला रूम भेटला, त्या रूमचा त्याने पुरेपूर फायदा उचललाय. आपण जर फलंदाजाला एवढ्या मोठा रूम देणार आहे तर फलंदाज मात्र तत्पर आहेत, कारण लॉंग ऑफवरती कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्याच फील्ड सेटअपचा पूर्णपणे फायदा उचलला गेलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, 5वा चेंडू सुद्धा फुलर लेंथ जागा दिली गेली होती आणि त्या जागेचा उचललाय फायदा. येतो अजून एक आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. 4 धावेने धावफलक 43 या आकड्यावरती आहे. काय जबरदस्त इथून बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि तिन्ही चौकार जे आपण पाहतोय सरळ रेषेमध्ये आल्यात. सरळ बॅटचा उपयोग कडे केला गेलाय आणि पहिला चौकार जो होता तो लॉंग ऑनला पाहायला मिळाला. त्यानंतर लॉंग ऑफला 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. राजेश यांचा जर विचार केला तर सातत्याने स्लॉग हिटर च्या गिनतीमध्ये ते येत असतात आणि मैदानामध्ये ते स्लॉग हिटिंग करतायत. टीमची अपेक्षा होती इथून एक मोठी इनिंग परावर्तित करण्याचा, एक पर्टिक्युलर टार्गेट इथून सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही इथून एक चेंडूचं केलं बाकी आहे. शेवटचं अंतिम बॉल या 6व्या षटकामधील. या बॉलवरती सुद्धा फटका इथून चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला शतक होते. कुठली चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. शेवटच्या बॉलवरती मिळालं विकेट. हरिकेशच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. 43 धावा फलकावरती लागले गेलेत आणि 44 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 44 टू विन. जसंच पुढच्या इनिंगला सुरुवात होईल, व्हॉइस ऑफ धनसार ज्याने अतिशय कमी वयामध्ये मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकलाय, व्हॉइस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील जोडले जातील.
अतिशय सुंदर समालोचन पहिल्या डावामध्ये. एका बाजूला हार्दिक किंडे आणि त्यांच्या साथीने आपण पाहतायत खूप चांगली प्रगती पालघरमधून. अर्थातच आपण पाहतायत यशवंत ठाकूर खूप चांगली सुरुवात, ज्यांनी लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थानं प्लेयर बाईटपासून सुरुवात केली. तदनंतर मग समालोचनामध्ये हळूहळू करत असताना दाखल झाले आणि तदनंतर आता संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्यांनी दणानून सोडलंय. अर्थात यशवंत ठाकूर अगदी आमचे जवळचे मित्र. मुंबई क्रिकेट जर म्हटलं तर यशवंत ठाकूर यांच्याशिवाय स्पर्धा होत नाही. त्यांना डेट विचारल्या जातात, यशवंत आपण कधी फ्री आहात, आणि त्या अनुषंगाने त्या डेट घेतल्या जातात. ती त्यांची नावाची सध्या आता दबदबा आहे संपूर्ण मुंबईमध्ये. मॅचला देखील आपण पाहतो इथे आज जबरदस्त पद्धतीनं तुम्हाला आज क्रिकेटचं घमासान बघायला मिळतं. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटच्या रजनीमध्ये मी उत्कर्ष पाटील जोडतो पुन्हा एकदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन. माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत जोडतोय त्या अंतिम रजनीमध्ये, जिथे आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचे घमासान चालू आहे. विघ्नेश साखळतोडे अंकुर सिंग समोर पहिल्या षटकामध्ये थोडेसे त्रस्त राहिले, परंतु तदनंतर त्यांनी त्यांचा धमाका दाखवला. आता या मॅचमध्ये एका बाजूला उच्छळी दांडी की मगाई जीवदानी विरार हे सध्या समीकरण बघायला मिळतं. 36 बॉल आणि 44 धाव्यांचं. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. फलंदाजी मार्कवरती दोन फलंदाज मंद मंद पावलांनी दाखल होतात. एका बाजूला हरिकेश आणि एका बाजूला रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 36 बॉल आणि 44 हार्दिक. पहिल्या मॅचमध्ये धावांचा जो थोडासा ग्राफ होता तो मी म्हणेन की खाली आला. ॲज कम्पेअर 6 षटकांचं क्रिकेट तुम्ही खेळता. ऑल इंडिया क्रिकेट तुमच्याकडे आज 2 खेळ तुमच्यामध्ये देखील तुल्यबळ होते. विघ्नेशने त्याचा खेळ दाखवला, परंतु 6 षटकांचा ॲज एक्सपेक्ट मी म्हणेन की 60, 65, 55 ही लढत बघायला प्रेक्षकांना आणखीन मजा आली असती. हो नक्कीच, डेफिनेटली. कारण पहिले जे 2 फलंदाज होते अनिल आणि प्रशांत, त्यांनी संघर्ष केला खऱ्या अर्थानं. त्यानंतर धावांची अपेक्षा भरपूर होती. त्यानंतर शेवटच्या काही षटकांमध्ये धावा येताना आपण पाहिल्या विघ्नेशने चांगलं फिनिश केलं आणि त्यांच्या सोबतीने राजेश योगी आपण पाहिलेत. नुकताच या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये पहिला सामना आणि आदरणीय सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आणि गोड व्यक्तिमत्व मंद मंद पावलांनी इथून मुख्य मंचाच्या दिशेने या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी सातत्याने आगरीपाडा असो किंवा पालघर असो त्यामध्ये आपल्या नावाची छाप त्यांनी सोडले. एक समाजसेवक, सातत्याने संकटामध्ये धावून येणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अर्थातच कैलासजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, गोरगरिबांचे वाली म्हणून कैलास म्हात्रे साहेब, ज्याने अनेकांना अनेक गरजूंना मदतीचे हात दिले. आज संपूर्ण आगरीपाड्यामधले आणि पालघरच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या मुखामध्ये हे नाव का राहिलंय? तुम्ही तुमच्या कामानं प्रसिद्ध होता. माणसाला उगाच प्रसिद्धी कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही. आज कैलास म्हात्रे साहेबांचा उल्लेख केला तर संपूर्ण पालघरकरांना हेवा वाटणारं व्यक्तिमत्व. त्यांचं स्वागत आहे. ज्या ज्या वेळेला आगरीपाडा आणि झुंजार क्रिकेट क्लब उभं असतं त्या त्या वेळेला पाठीचा कणा, आधारस्तंभ म्हणून ज्यांनी अनेक वेळा जी भूमिका अदा केली, अर्थात कैलास साहेबांचं इथे स्वागत आहे. आजच्या अंतिम रजनीमध्ये या स्पर्धेचे मुख्य असे आमचे अतिथी, सलग 3 रजनींमध्ये त्यांची उपस्थिती वंदनीय राहिली. आणि आज अंतिम दिवसामध्ये कैलास साहेब आपण ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळवतो, ज्यामध्ये संपूर्ण भारतातील जबरदस्त क्रिकेटपटू, एका बाजूला अंकुर सिंग टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे यशस्वी कर्णधार आणि त्यांच्या साथीने आपल्याच पालघर जिल्ह्याला अभिमान वाटून देणारा खेळाडू, वरोरचा एक दिग्गज क्रिकेटपटू अर्थात प्रज्योत अंबिरे, आणि एका बाजूला विघ्नेश साखळतोडे, जो हार्दिकने उल्लेख केला की अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या आणि त्यांच्या साथीने अमित तांडेल हे आपल्याला बघायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित तांडेल ऑल इंडिया आयकॉन आपल्याला बघायला मिळत आहेत. 44 धाव्यांचा बाटलाग मॅचला इथून सुरुवात होईल, जिथे आज फ्लडलाईटला देखील इथे सुरुवात होते. ज्या वेळेला रात्रकालीन स्पर्धेचा एक वेगळा मजा येतो ना. गोलंदाज तयार. पहिला बॉल अमित तांडेल यांचा. पहिला बॉल हाफ ट्रॅकरचा होता, वेग चांगला दिला आणि त्या अनुषंगाने जर तपासून पाहिलं हार्दिक तर पहिला बॉल वेट बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गुड लाईनला पिचिंग, पडल्यानंतर बॉल स्किट, या अनेक गोष्टी असायला हव्या. नक्कीच. आणि आम्ही त्यांचा जर विचार केला तर साईच्या अर्थातच दुर्गेश इलेव्हन अर्नाळा टीमसाठी त्यांनी सातत्याने ॲज अ लिडिंग बॉलर चांगलं नेतृत्व दाखवलंय.
पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागील दोन्ही चेंडू चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं, वेग सुद्धा चांगला पाहायला मिळाला, दिशा अचूक त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सर्व काही गोष्टींचा एक चांगला अवलंब आपल्याला पाहायला मिळाला आहे. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या आपण हा चेंडू डिलिव्हर केला गेला होता. पहिल्या 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये धाव आलेली नाहीये. या वेळेला आपण पाहतात खोलवर टप्पाचा बॉल होता, बॉलला वळण दिले ऑन साईडला डीप मधून विघ्नेश साखळतोडे. फलंदाजीनं मन जिंकली, थोडंसं हलगर्जीपणा बघायला मिळाला, थोडेसे फंबल झाले आणि पापणी लवते ना लवते फलंदाजांनी दुसऱ्या डाव्यामध्ये कन्वर्ट केलं. ही उच्चई दांडी संघाची अनेक वर्ष आपण पाहिलेली एक वेगळी कला आहे. जिथे क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी दिसले तिथून सिंगलला डबल कसं कन्वर्ट करायचं त्यांना माहिती आहे. सध्या 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2. एका बाजूला उच्चई दांडी गोलंदाजीनं प्रभावी केलं अंकुर सिंगनं, एका बाजूला प्रज्योत अंभिरेनं देखील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अमित या बॉलवरती इथून स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, गॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे तर यस त्या ठिकाणी गॅपमध्ये जाताना पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप हा स्ट्रोक खेळला होता आणि डीप मिडविकेटला येतोय चौकार. चांगला फटका. मी म्हणीन या फटक्यामध्ये बघा शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले, टायमिंगच्या सहाय्यानं खोलवर टप्पाचा बॉल होता, शफल झाले अगदी ऑफस्टिकला, पुन्हा एकदा स्टान्समध्ये आले आणि चांगला फटका खेळला. मनगटाच्या सहाय्यानं बॉलला वळण दिलं, मिडविकेटला क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिले आणि त्या अनुषंगानं विघ्नेश साखळतोडे यांच्या आवाक्यापासून तो बॉल लांब राहिला. धावसंख्या 6. 4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 6 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बॉलवरती चौकार आला होता, या वेळेला संधी होती. असं जर तुम्ही या गोष्टींमध्ये चालाल तर आजच्या अंतिम रजनीमध्ये तुम्हाला दुखापत होणार जरूर. जिथे कॅच सोडले हार्दिक. संदीप करवत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, फिरकीचे जादूगर, परंतु आज ॲज अ फिल्डर म्हणून थोडंसं बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे. 7 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात, 5 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. शेवटचं अंतिम चेंडू या पहिल्या षटकामधील. आम्ही त्यांचा जर विचार केला तर पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते, तिसरा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, त्यानंतर चौकार आला आणि कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलं. म्हणजे मागील 5 बॉलवरती प्रत्येक बॉलवरती काही ना काही घडताना आपण पाहिलं. शेवटचा बॉल चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं जाते. कव्हरवरून क्षेत्ररक्षक विघ्नेश त्या ठिकाणी येत आहेत, वन ऑफ द बेस्ट फिल्डर त्या ठिकाणी पुढे आले होते. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या फलकावरती 8. 1 चौकार आला. तदनंतर आता 30 बॉलमध्ये आणखीन धावांची गरज जर तपासून पाहिली तर 30 बॉल आणि 36 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. ओमसाई स्पोर्ट्सच्या टीमनं सलग 4 दिवस या स्पर्धेला कव्हर केले. आजच्या 5व्या रजनीमध्ये पुढील होणारा सामना देखील अत्यंत महत्त्वाचा, जिथे जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे. एका बाजूला आगरी समाजामधून 2 संघ क्वालिफाय झाले, यजमान संघ झुंजार क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच श्रिया 11 टेंभोडे. एका बाजूला आपण पाहतात दिग्गज महान खेळाडू आज या मिश्रा मैदानामध्ये उतरतील आणि संपूर्ण आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रेक्षक राजे उदंड प्रतिसाद देतील. मागच्या 4 रजनींमध्ये एक गाव एक फॉर्मॅट आगरी समाज, ज्या वेळेला प्रेक्षकांना इथे जागा मिळत नव्हती मॅच बघायला, आज तर ऑल इंडिया आयकॉनचे खेळाडू येतील. क्रिकेटचे सध्या चर्चेत राहणारे दिग्गज कृती महारथी या स्पर्धेमध्ये उतरतील. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्नाळ्याचा ब्रँड अर्थात विघ्नेश साखळतोडे दाखल झालेत. हार्दिक पहिल्या षटकाचा खेळ संपला, ज्या वेळेला 8 धावा. जरी धावा 8 दिसत असल्या तरी जमेची बाजू अशी आहे की त्या बिनबाद आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जरूर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे दोन्ही फलंदाजांचा. टोटल तितकीशी मोठी नाही आहे, परंतु बॅटल खूप मोठी असणार आहे, कारण समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि याच मजबूत बॉलिंग अटॅकने पहिल्या रजनीमध्ये आपल्या नावाची चर्चा करायला लावली होती. आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक थोर समाजसेवक आणि एक चांगले क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विघ्नेश शर्यत गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल प्रचंड वेग पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि वेगेवरती स्वार होता आला नाहीये फलंदाज रुपेश यांना. चांगला बॉल. तुम्ही जो उल्लेख केला अर्थातच राहुल प्रकाश पाटील साहेबांचं इथे आगमन झालं, एक समाजसेवक. आजच्या ज्या सुपर 8च्या मॅचात त्यांच्याकडनं प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी टी-शर्ट आणि प्रेक्षकांसाठी षटकार जर तुम्ही बाहेर कॅच कॅरी केले तर मग त्यांच्यासाठी 250 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कालच्या रजनीतच त्यांनी हा मेसेज दिला होता. या वेळेला आपण पाहतात विघ्नेश साखळतोडे आलेत, सलगचे 2 बॉल डॉट आलेत. धावसंख्या पहिल्या डावात जरूर आम्ही कमी ठेवल्या असतील, परंतु लढण्याची ताकद शेवटपर्यंत गोलंदाजी आमच्याकडे देखील तेवढीच चांगली आहे, ज्या अनुषंगानं सध्या विघ्नेश साखळतोडे आले, पहिले 2 बॉल डॉट देखील आलेत. परफेक्ट लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी सुरू आहे. हा बॉल इथून मनगटाचा वापर या ठिकाणी केला गेला. डीप मिड विकेटवरून शतक येत आहेत. चान्स आपल्याला पाहायला मिळाले.
ज्यांनी पहिल्या रचनेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. एकदा येताना पाहायला मिळतं एकीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. हरकत नाही, सुरुवात चांगली आहे. एका बाजूला विघ्नेश साखळतोडे फील्डला सेट करत असताना महत्वाचा मॅच. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर सध्या 9 वरती एकही धक्का नाही. डीप मध्ये जर आपण बॅटिंग पाहिली उच्चाई दांडी संघाची तर आज त्यांच्याकडे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अंकुर सिंग यांनी गोलंदाजीपासून सुरुवात केली, परंतु आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यांना पाहिलं तर एक बेस्ट ऑलराऊंडर आहेत. यशवंत सरांनी जो उल्लेख केला की आज अंकुर सिंग फक्त गोलंदाज म्हणून नाही खेळत कुठलीही स्पर्धा, तर एक चांगले ऑलराऊंडर म्हणून ते फलंदाज देखील आहेत. म्हणजे दांडी संघाकडे फलंदाजी जी डीप वरची आहे. सध्या विघ्नेशचे 3 बॉल झालेत आणि धावसंख्या फलकावरती त्यांनी 1 खर्च केले. पुढचा बॉल यावेळेला हरिकेशचा फटका ऑन साइडला, चेंडू सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. विघ्नेश साखळतोडीच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर समोर हरिकेश यांच्या बॅटमधून हा चौकार आला. स्लॉग ओव्हरमध्ये हरिकेश यांचा परफॉर्मन्स थोडासा इथून फिका पडला होता, परंतु विथ द बॅटने इथून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. धावसंख्या फलकावरती लागले गेले 13 या आकड्यावरती 4 बॉल्स केला आतापर्यंत झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश दाखल होतील. एक ग्रेट ऑलराऊंडर. इथून कटरचा वापर करण्यात आला होता. या बॉलवरती बॅटची एज अँड टेकन, एक अतिशय महत्त्वाची विकेट गॉन. गतीमध्ये परिवर्तन केलं. मागच्या बॉलमध्ये जो चेंडू खोलवर टप्प्याचा होता, यावेळेला बघा बोटांमधील कौशल्य वापरलं. खऱ्या अर्थानं बॅक ऑफ दी हँड बॉल हाताळला. हरेश्वर पाटील दर्शवतात मागून की यस ऑल क्लिअर, बॅट लागले जिथे, आणि त्यावेळेला फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले. आता नवीन फलंदाज जो मी उल्लेख करत होतो ना, खऱ्या अर्थानं आज अंकुर सिंग हे फक्त गोलंदाज राहिलेले नाहीत टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. जरी सुरुवात अंकुर सिंग यांनी ॲज अ बॉलर म्हणून आले असतील, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी फलंदाज म्हणून दाखल झालेत अंकुर सिंग. ऑल इंडिया आयकॉन क्रिकेटपटू कैलास म्हात्रे साहेब, आज आपण 2 खेळाडू प्रत्येक भारतातून ऑल इंडिया क्रिकेट खेळणारे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये सध्या अंकुर सिंग आपल्याला पाहायला मिळतात जे दाखल झालेत. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्यांनी दणानून सोडलंय गोलंदाजीनं आणि फलंदाजीनं, सध्या ते आता आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ऑन स्क्रीन त्यांना पाहू शकाल. 13 धावा धावफलकावरती अंकुर सिंग नुकताच दाखल झालेत. एका बाजूला विघ्नेश साखळतोडी आणि त्यांच्या विपक्षात आता अंकुर सिंग फलंदाजीसाठी दाखल होत असताना 44 धाव्यांचं टार्गेट होतं. ज्या वेळेला उच्चाई दांडी संघाने सुरुवात केली, पहिल्या षटकात धावा आल्या नाही, दुसऱ्या षटकात एक चौकार जरूर आला, परंतु या वेळेला आपण पाहतात अंकुर सिंग ऑन स्क्रीन. या खेळाडूला आपण पाहू शकाल. ISPL पर्यंत हे खेळाडू खेळ दोन्ही सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळाले. सध्या मैदानाच्या आत अंकुर सिंग दाखल होत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 5, अगदी शेवटचा बॉल. विघ्नेशने आपल्या टीमसाठी एक अत्यंत महत्त्वाचं यश प्राप्त करून दिले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अंकुरसाठी हा बॉल फुल टॉस तरीने होता, कन्वर्ट करता आलेला नाही आहे मिडल ऑफ द बॅटने. आणि -1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. या बॉलवरती थोडेसे जास्त एफर्ट्स लावण्याचे प्रयत्न झाले, वेगेवरती नियंत्रण कुठेतरी पाहायला मिळालं नाही आहे विघ्नेशचं. जो तुम्ही उल्लेख केला ना की एफर्ट जास्त लावण्याचे प्रयत्न केले, जिथे त्यांनी अंकुरच्या पायावरती बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला, नियंत्रण नव्हतं, लयबद्ध गोलंदाजी झाली नाही, त्या अनुषंगाने -1. आता 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये 29चा मॅच. गोलंदाज तयार. याही वेळेला खेळायचं होतं. हरेश पाटील थोडेसे मागे बीट झालेत, परंतु सावरलं त्यांनी शेवटच्या क्षणाला. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 7.50ची सरासरी राखत धावसंख्या 15 वरती 1 धक्का. मी म्हणेन की आई जीवदानी विरार संघाने या मॅचमध्ये जरी धावा कमी ठेवल्या असतील तरी देखील ते प्रतिस्पर्धी संघाला सांगतात 44 धावा आमच्यासाठी लढण्यापुरता भरपूर आहेत. ज्या अनुषंगाने 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 मध्ये 29ची गरज आहे. तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक, डीजे वाला ब्रेक, आणि ऐकूया डीजे कौशिक यांना मंत्रमुग्ध करणार एक सुंदर गीत. मुख्य व्यासपीठावरती कमलेशजी यादव साहेब, जे पेशाने वकील आहेत, कायद्याचे कोच, कायद्याचे गुरु अर्थात वकील कमलेश यादव सरांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय माणिक म्हात्रे सरांना, तुमच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे माणिक म्हात्रे आपल्याला बघायला मिळतात. आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लबचं एक
महत्त्वाचं नाव आणि कमलेश यादव साहेब आहेत मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. या कमलेश यादव सर, आमचा हा स्वागत सन्मान तुम्ही स्वीकारा. या स्पर्धेमध्ये मायाची उबदार शाल, जिथे महाराष्ट्र म्हटलं की संतांची भूमी आणि प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं हे झुंजार आगरीपाडा क्रीडा मंडळाचं आद्य कर्तव्य. त्याचबरोबर नितेश सिंग सर हेही वकील आहेत. कायद्यानं आपण पाहतात कायदे काय असतात त्यांना सांगू नये, ज्या अनुषंगानं वकील आपल्याला पाहायला मिळतात. नितेश सिंग सर ॲडव्होकेट, आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान करणं विनंती करतोय माणिक म्हात्रे सरांना की तुमच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. आणि इथे सुनील म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण पाहू शकाल यथोचित स्वागत सन्मान होतात. तर तुर्तास मॅचकडे देखील वळणार आहोत. क्या बात आहे, अंकुर सिंगनं फटका तर जरूर केला होता रिव्हर्स स्विच मध्ये, काही क्षेत्ररक्षण राहिलं. 40+ क्रिकेट कोणी सांगणार नाही. दुसरीचा प्रयत्न आणि निश्चित स्वरूपात इथे 2 धावा मिळतील का? जीवाच्या आकांतेनं धावसंख्या 2 परिपूर्ण केल्या. हार्दिक फटक्यामध्ये काहीच कमी नव्हतं. मी ह्या ज्या 2 धावा सेव्ह केल्या त्याचं श्रेय जातं ते म्हणजेच क्षेत्ररक्षकासाठी. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता चांगलं स्विच हिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. प्रशांत जे टीमचे कॅप्टन आहेत, टीमचा सेनापती आज चाललेला नाही आहे, परंतु हरकत नाही आहे. फिल्डिंगमध्ये त्यांनी दर्जा दाखवला आहे. 17 धावा स्कोरकडे लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अमित यांना आपण पाहतोय जे सेकंड स्पेलमध्ये इनॅक्शनमध्ये आहेत. पुढचा बॉल यावरती स्विच हिट, तो इथून सक्सेस होईल. बॉल चाललाय सरळ. 4 धावांकरिता सीमारेषा पलीकडे चौकार. वेलकम बॅक. अंकुर सिंग आलेत आणि अगदी येता क्षणी आक्रमकता दाखवतात. 21 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक. पुढील होणारा सामना श्रीया 11 टेंभोडे आणि त्यांच्या विपक्षात झुंजार क्रिकेट क्लब पालघर या स्पर्धेचे आयोजक करते. हा संघ आपल्याला बघायला मिळेल ज्यामध्ये 2 आयकॉन क्रिकेटपटू, तदनंतर जयेश मात्रे स्वतः एक चांगला क्रिकेटपटू. पहिल्या दिवसामध्ये आगरी समाज ज्या वेळेला हाफ खेळला त्यावेळेला सेकंड मॅचमध्ये काय खेळी दाखवली जयेशनं. विथ द बॉल अँड विथ द बॅट. जो मी उल्लेख केला होता हरवलेला जयेश मात्रे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. इथून मागची 5 वर्ष ओलांडून पाहिली तर जयेश मात्रेचा क्रेज वेगळा होता. जयेश मात्रेची बॅटिंग बघण्याकरिता संपूर्ण उमरोळीचं मैदान गजबजून जायचं ज्या वेळेला विनर सावली या संघामधून ओपनिंग पेअरसाठी दाखल व्हायचा. आज पुन्हा एकदा त्या आशेसह अपेक्षेसह संपूर्ण झुंजार क्रिकेट क्लब त्यांच्याकडे आपसुकतेने पाहत राहील. सध्या मॅचकडे 21 धावांवरती 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. या बाबतीत हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, सरळ झाला विकेट किपरच्या हातामध्ये. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मध्येतून आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22. या आकड्यावरती 22 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. इथून अंकुर सिंग आलेत आणि चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. आज अंकुर यांचा जर विचार केला तर ॲज अ आयकॉन आपल्या टीमसाठी जे डेडिकेशन त्यांनी दिलं आहे, आज प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती होताना आपण पाहणार आहोत. विकवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउन्सरचा प्रयत्न होता, लाईन चांगली नाही आहे. लेगस्टमच्या बाहेर जाणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सलग 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात अंकुरसाठी टाकलेला हा बॉल. सलग 2 चेंडू अवंतरच्या रूपामध्ये टाकले गेलेत. लाईन सापडलेली नाही आहे मागील 2 बॉलवरती. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की लाईन नाही सापडली, ती लाईन शोधावी लागेल. धावसंख्या तुम्ही कमी ठेवल्यात, त्या अनुषंगानं तुम्हाला योग्य रनिंग ट्रॅकवरती येऊन चांगल्या लाईनवर लेंथनं गोलंदाजी करणं लाजमी आहे. बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली बॉलच्या. अंकुर सिंगच्या खेळाला आलाय पूर्णविराम. फलंदाज बाद, मोठा गडी बाद, मोठा मासा गळाला. बॅक टू द डगआउट, गॉन. अंकुर सिंग बाद झाल्यानंतर आता ऑल इंडिया आयकॉन मध्ये प्रज्योत अंबिरे दाखल झालेत. गोलंदाजीने प्रभावी केलं, गोलंदाजीने मन जिंकली. आता फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील विघ्नेश साखळतोडे. एका बाजूला मॅच मध्ये कंट्रोल कसा आणावा. प्रज्योत अंबिरे थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, परंतु ऑल इंडिया आयकॉन म्हणून उच्चई दांडी या संघाने ज्यांचं निवड केली आणि निवड केली असता संघासाठी 100% देणं हे माझं कर्तव्य आहे. ज्या अनुषंगाने गोलंदाजी खूप चांगली केली. आता या वेळेला फलंदाजीसाठी दाखल झालेत. हार्दिक सध्या
2.3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 23, परंतु 2 गडी देखील बाद झालेत. मिशन फॉर दी विकेट फॅक्टर या सूत्राने चालत असताना सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय आई जीवदानी विरार संघ. नवीन फलंदाज प्रज्योत यांना आपण पाहतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25 मध्ये सुद्धा या नावाची चर्चा आपण पाहिली होती ॲज अ आयकॉन म्हणून. दुसऱ्या बाजूला अमित गोलंदाजी मार्क होत आहेत आणि अमित चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. इथून आयकॉन जे होते अंकुर सिंग ते इथून तंबूच्या असला परतले गेलेत. आता लेफ्टी बॅटर अर्थातच प्रज्योत अंबिर यांना आपण पाहतोय. प्राईड ऑफ वरूर. चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये परिवर्तन, काय जबरदस्त व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथून भरपूर अगोदर बॅट फिरली होती आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहिला रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने चेंडू हा डिलिव्हर केला होता. ड्रॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी झालं. पहिल्याच बॉलवरती प्रज्योत यांना सरप्राईज केले गेले. ही खासियत अमित यांच्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल जिथे आपल्याला बघायला मिळाला. सध्या आता चेंडू आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज आहे सामन्यामध्ये. भावेश पवार आणि पवन केणे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं स्वागत आहे अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आज मी जो उल्लेख केला ना ऑल इंडिया आयकॉन क्रिकेट, ज्यामध्ये तारे सितारे रथी महारथी दिग्गज क्रिकेटपटू, या षटकामध्ये आपण पाहतात अमित तांडेल ॲज अन आयकॉन म्हणून चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली. थोडंसं सरप्राईज केलं बघा. फुटवर्क तुमचं यूज नाही झालं त्यावेळेला आपण पाहतात प्रज्योतला थोडंसं शांत केलंय मुख्य खेळपट्टीवरती. डाव्या हातानं चांगले फटके त्यांच्याकडे देखील आहेत. सध्या धावफलका होती 23. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता. पंचांकडे मागणी, पंचांनी त्या मागणीला फेटाळून लावलं. सध्या चेंडूंचा खेळ तपासून पहिला 3 षटकांचा खेळ संपतोय. हार्दिक 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्ही एक कुठलं क्रिकेट कंपेअर करताय की येणाऱ्या काळात काय होईल काय नाही होईल? इथून जर आपण विचार केला तर विकेट गेले आणि विकेट गेल्यानंतर गोलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे तो इथून द्विगुणित होताना आपण पाहिला. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांचा जर विचार केला तर याच पद्धतीने जर फिल्डिंग्स एफर्ट दाखवले आणि त्याचबरोबर जे शतकशनांची चर्चा आपण केली, दर्जा जर दाखवला तर गोलंदाजांचा आत्मविश्वास अजून वाढेल. आणि इथून आपण प्रेडिक्शन करू शकत नाही कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मागील 3 ओव्हरमध्ये 24 झाल्यात. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती होतील याकडे लक्ष वेधीच झाले. इथून जर आपण विचार केला तर प्रज्योत आणि एका बाजूला रुपेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही फलंदाज संघर्ष करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश यांना आपण पाहतोय ज्यांनी पहिला स्पेल चांगला हाताळला होता. तर इथून पुन्हा एकदा तीच अपेक्षा टीमला आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 20ची गरज आहे. इक्वेशन जर पाहिलं इथून आपण पाहतो इतकंही सोपं नाही आहे आणि इतकंही कठीण नाही आहे. त्यामुळे मजा येणार आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय की मॅचमध्ये मजा तर येणार कारण दोन्ही संघ आहेत तुल्यबळ. या वेळेला आपण पाहतात प्रज्योतसाठी थोडासा सरप्राइझिंग ठेवल्या बॉलला. विघ्नेश साखळतोडे अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. शिवनेरी चषक नुकताच झालं ज्यामध्ये काय फलंदाजी केली या पठ्ठ्यानं आणि सध्या आता गोलंदाजीने आपला शार्प टर्न सध्या प्रज्योतसाठी जो अनप्लेएबल राहिला. प्रज्योत थोडासा त्रस्त होते. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होतं. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 17 मध्ये 20. मागचा जो बॉल होता बॉल ऑफ दी मॅच म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. ज्यापणे चेंडू डिलिव्हर केला होता. वेगवान चेंडू, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक बेस्ट ॲथलेटिक प्लेयर विघ्नेशला आपण पाहतोय. लेग बाईसच्या रूपामध्ये हिरन येताना आपण पाहतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हा यॉर्कर टाकला गेला होता. पूर्णपणे ब्लॉक होलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. ज्या वेळेला प्रज्योत शफल झाले त्यावेळेला गोलंदाज विघ्नेश साखळतोडेनं फॉलो केलं त्यांना आणि त्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सध्या होते. मॅचमध्ये जरी 44 धावा ठेवल्या असतील परंतु लढण्यासाठी त्या 44 धावा पुरेशा आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहतात सध्या आई जीवदानी विरार उच्छळी दांडी हरिकेश बाद झाले. त्यानंतर थोडंसं त्रस्त राहिलेत. एका बाजूला रुपेश आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश साखळतोडे तयार होतील. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 19. जबरदस्त पहिला सामना या ठिकाणी इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथून स्टेप आउट करून फटका इथून चांगला आहे परंतु शेतेश त्या ठिकाणी चार्ल्स वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलाय. शत्रुशनाच्या जोरावरती अजून एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनिंग कॅच होता आणि एक अतिशय महत्त्वाची विकेट. रुपेश तांडेल गॉन.
मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विघ्नेश सध्या इथून विकेट टेकरचा रोल अदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट आतापर्यंत मिळवले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी हरकत नाही, परंतु एका बाजूला आपण पाहतात संघाचे कर्णधार योगेश आलेत. आता तुम्ही संघाचे कर्णधार म्हणून तुमच्याकडे एक जबाबदारी आहे. संघ ज्या वेळेला अडचणीत आलाय त्यावेळेला तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल, परंतु संघाला पुढे घेऊन जाणं तुमचं काम आहे. सध्या 15 बॉल 19, भरपूर मोठी तफावत नाही, परंतु ते आता मॅचचं प्रेशर थोडंसं वेगळं असतं. मी मागचे 3 दिवस पुन्हा पुन्हा तो उल्लेख केला की माईकवरनं बोलणं आणि मैदानाच्या बाहेर क्रिकेट बघणं खूप सोपं असतं. मैदानाच्या आतमध्ये करणं तारेवरची कसरत अगदी कर्दन काळ, कठीण काळ. आणि सध्या मॅचमध्ये विघ्नेश साखळतोडे यांनी चांगले षटक हाताळून मॅचमध्ये आणले आई जीवदानी विरारला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं येता क्षणी काय बॉल हाताळला, अनप्लेएबल. शॅडो बॅटिंग चांगली केली, परंतु प्रत्यक्षात जो बॉलवरती तुम्हाला खेळायचं होतं त्यावेळेला नाही जमलं. डॉट बॉल येतोय हार्दिक. मैदानाच्या आतमध्ये तुमचा इंटेंट खूप महत्त्वाचा आहे आणि विघ्नेशचा जो इंटेंट आहे जबरदस्त पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने खेळताना दाखवलाय, फटका इथून जबरदस्त पाहायला मिळतोय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवलं होतं आणि त्याची सॉफ्ट लँडिंग लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार की चौकार, चौकार की षटकार, तर यस षटकार. 6 धावा, गुड शॉट. चांगला फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी विघ्नेश साखळतोडे ओव्हर दी स्टम्प्सनं आले. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं शफल झाले फलंदाज, परंतु स्लॉट पद्धतीचा बॉल. या बॉलला क्रिकेटच्या मैदानात थारा नाही. तुम्ही जर फलंदाज शफल झाले असाल तर तुम्हाला त्याहून शरीरापासून दूर चेंडू हाताळता येणं गरजेचं होतं. फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साहाय्यानं बॉलला वळण दिलं ऑन साईडला. बॉल लॉफ्टेड स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करत असताना धावसंख्या फलकावरती 31. शेवटचा बॉल बाकी आहे. विघ्नेश साखळतोडे पुन्हा तयार. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला इथून योगेश यांच्या बॅटमधून. जबरदस्त फटका होता. त्यानंतर इथून बॅकफुटला जाऊन गॅप मध्ये पाहायला मिळतोय. थ्रू दी थर्ड मॅन बॉल चाललाय, सीमारेषा पार येतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार. 4 धावा. संघाचे कर्णधार तुम्ही आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करणं लाजमी आहे. योगेश आले आणि विघ्नेशच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला. पुढील होणारा सामना एका बाजूला श्रीया 11 टेंभोडे त्यांच्या विपक्षात आपल्याला संघ बघायला मिळेल, तो म्हणजेच झुंजार क्रिकेट क्लब. या स्पर्धेचे आयोजक करते संघ बघायला मिळतील, ज्यामध्ये दिग्गज क्रिकेटपटू खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. एका बाजूला आयकॉन खेळाडूंचा आज भरणा, 2-2 आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये, जिथे सुहास पवार आणि अयूब शेख आपल्याला बघायला मिळतील आगरीपाडा अर्थात झुंजार क्रिकेट क्लबमध्ये. तर एका बाजूला श्रीया 11 टेंभोडे मध्ये पवन केने आणि भावेश पवार. संपूर्ण महाराष्ट्राला भावेश पवार आणि पवन केने या नावानं वेड करून सोडलंय. ते खेळाडू आज पालघर नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे. भावेश पवार आणि पवन केने तुमचं या आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल 35 धावा या धावफलकावरती आहेत. इथून मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उच्चेरी दांडी संघ. ज्या पद्धतीने विघ्नेशच्या शेवटच्या 2 बॉलवरती जे स्ट्रोक आले तिथून एक मोमेंटम मिळालं बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावा चेस करत असताना थोडंसं बॅकफुटला पण पाहिलं होतं मध्यंतरी, पण तो त्यानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी झालाय. 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज त्या ठिकाणी दाखल झाल्यात. अभिजित यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती केलाय वार. बॉल तिथे विघ्नेश जज करतायत, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, आणि त्याच्या ठिकाणी कुठलीही चुकी केलेली नाहीये. अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीयेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये सुरू आहे. पाहणार आहोत मागच्या बॉलवरती निश्चित स्वरूपात काय घडलं. जिथे प्रज्योत अंबिरेनं खोलवर टप्पाचा बॉल होता, बॉलला जरूर केलं. स्लॉट पद्धतीचा थोडासा होता, परंतु ताकद कमी पडली. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका होता, लांबी नाही देता आली. मी म्हणेन सध्या पहिल्या षटकामध्ये तुम्ही त्रस्त होते प्रज्योत अंबिरे. एका बाजूला तुमचे कर्णधार योगेश आले होते. योगेशने फलंदाजी चांगली केली होती. तुम्ही साथीनं सिंगल डबल या खेळाला स्वीकारणं गरजेचं होतं. ते नाही झालं मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने आता 35 वरती 4 धक्के उच्चई दांडी या मॅचमध्ये मी म्हणेन दोन्ही संघ आतापर्यंत बॅलन्स आहेत. इथे जर लाईनमध्ये 2 ते 3 विकेट मिळाले तर या इथून होणाऱ्या ज्या धावा एक्स्ट्रा आहेत पुढच्या त्याही कठीण जाऊ शकतात.
11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. कदाचित ते 2 स्ट्रोक आले नसते तर या मॅचमध्ये मजा आली असती, परंतु अजून इथून सामना संपला नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत खेळ मैदानामध्ये सुरू आहे. भावेश पवार सर त्याचबरोबर पवन केने सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. सर भावेश पवार सातत्याने त्यांचे आयडॉल रवींद्र जडेजा आणि झटपट गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रॉम फूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला. एक्स्ट्रा कव्हरला चेस सुरू आहे. चार्ल्स त्या ठिकाणी येत आहेत, एकदा पूर्ण केले आणि एकरेवरती संपुष्ट लागणार आहे. इथून हिट करणं गरजेचं होतं का, कारण इथून एकंदरीत जिथे सिंगल होती तिथे डबल आले. चुकी झाली, मी म्हणेन तिथे चुकले क्षेत्ररक्षक गोलंदाज. ज्या वेळेला तिथे व्यवस्थित फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचले होते आणि एका बाजूला प्रज्योत अंबीर, भावेश पवार, पवन केने यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. भावेश पवार एक दिग्गज क्रिकेटपटू, आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी प्रत्येकाला वेळ लावलं ते भावेश पवार आहेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन माणिक म्हात्रे सरांना की तुमच्या शुभ हस्ते भावेश पवार यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून. कैलास म्हात्रे साहेब देखील आहेत. एक पालघर म्हटलं की कार्य सम्राट ही टॅगलाईन त्यांच्याही नावापुढे लागली जाते आणि कैलास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण भावेश पवार यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. पवन केने यांना देखील विनंती करीन की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला आपण पाहू शकाल भावेश पवार आहेत. सर ह्या नावाची पदवी भिवंडीमधून मिळवली. भिवंडी पासूनचा सुरुवात जो आता भारताबाहेर आखाती देशापर्यंत ISPL चा पहिल्या सीझनचा उत्कृष्ट गोलंदाज अर्थात भावेश पवार यांना आपल्याला पाहायला मिळतात आज आगरीपाड्यामध्ये. हे क्षणचित्रे आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच कैलास शुक्ला म्हात्रे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान होतात. पवन आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. या वेळेला आपण पाहतायत फटका अतिशय सुंदर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पवन केने तुमचं देखील स्वागत आहे. सध्या युट्यूबला देखील स्टार आहेत. आगरी समाजाचे हे 2 एक्के हे आम्हाला प्राऊड आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका बाजूला पवन केने यांचं देखील इथे स्वागत होत आहे. रमाकांत म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे पवन केने यांचं देखील स्वागत होत आहे. पर्सनॅलिटी हिरोला लाजवतील ज्या पद्धतीनं सध्या यूट्यूबवरती देखील चर्चेत आहेत, ज्यांचे सॉन्ग आपण पाहत आहेत आणि श्रिया 11 टेंभोडे संघाला रिप्रेझेंट करतील, त्यांचं स्वागत आहे या जबरदस्त स्पर्धेमध्ये. सध्या मॅचमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या विजयाचा ठसा उमटला तो म्हणजेच उच्छळी दांडी या संघानं आणि अभिनंदन आई एकविरा आई जीवदानी